नमस्कार मंडळी. अधिक महिन्यालाच पुरुषोत्तम मास किंवा मलमास देखील म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. या काळामध्ये नामस्मरण, दानधर्म, पूजापाठ, उपवास आणि नदी स्नान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या काळात 33 दिवे लावण्याचे विशेष महत्त्व आहे आणि त्याचबरोबर हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे भगवान विष्णूंची सेवा उपाय करणे अत्यंत फलदायी मानले जाते. आणि अधिक मासात आपण जे काही सेवा उपाय करू त्याची फलप्राप्ती अधिकाधिक मिळत असते. तर त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासात कोणते सेवा उपाय केले पाहिजे हे जाणून घेणार आहोत. आणि या महिन्यातील म्हणजे अधिक मासातील कमला एकादशी आहे, तर त्या एकादशीला आपण हे सेवा उपाय नक्कीच करू शकतो, हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला उपाय आहे दीपदान. तर दीपदान म्हणजे दिव्यांचं दान करणे. तर यासाठी मी एक मातीचा दिवा घेतलेला आहे. तर तुम्ही या जागी तांब्याचा, चांदीचा किंवा स्टीलचा वगैरे दिवा हे घेऊ शकता. तुमच्याकडे जो असेल किंवा शक्य असेल ते दिवे घ्यायचे आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 33 वाती टाकायच्या आहेत. 33 आकड्यांचं खूप महत्त्व आहे अधिक महिन्यात, तर त्यामुळे आपण 33 वाती यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि एक एक वात अशी मोजत आपल्याला 33 काउंट करायचे आहे. तर पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मासातील दीपदानाचं खूप महत्त्व आहे. दीपदान म्हणजे दिव्यांचं दान करणं. तर हे दिव्यांचं दान आपण मंदिराच्या काठावर म्हणजे मंदिरात किंवा नदी, विहीर, तलाव, नंतर पिंपळाच्या झाडाखालीही आपण दीपदान करू शकतो. कारण भगवान विष्णूंचा पिंपळाच्या झाडाखाली वास असतो असं म्हणतात. तर त्यामुळे आपण पिंपळाच्या झाडाखालीही दीपदान करू शकतो. तर आज मी मंदिरात दीपदान करणार आहे. आमच्याजवळ राम मंदिर आहे, तर तिथे मी दीपदान करणार आहे. तुमच्याजवळ म्हणजे घराजवळ कुठेही कोणतंही महादेवाचं असेल, हनुमानाचं मंदिर, कोणतंही मंदिर असेल तर तुम्ही त्या मंदिरात दीपदान करू शकतात. तर ते कसं करायचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि उद्या कमला एकादशी म्हणजे उद्या शनिवार आहे, तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरातही हे दीपदान करू शकतात. तर बघा आता मी इथे 33 वाती घेतलेल्या आहेत सर्व मोजून. आणि ते 33 वाती आपल्याला अशा एकत्र करायच्या आहे. जसं आपण रोज दिवा लावताना 2 वातींची एक वात बनवतो, तसंच आपल्याला 33 वातींची एक वात बनवायची आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण 33 वाती एकत्र करून आपल्याला त्या हातावर थोड्याशा चोळून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्या एकत्र होतील. थोडंसं आपण दूध घेतलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण त्या एकत्र करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही दिव्यांचं दान करताना किंवा दीपदान करताना तेल किंवा तुपाचाही दिवा लावू शकतात. तर मी आता इथे तुपाचा दिवा लावणार आहेत. आणि तूप घेताना आपण गाईचंच तूप घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकतात. तर यामध्ये मी आता गाईचं तूप घालून घेते आणि ह्या वाती त्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. पण आपला अशा या कोरड्या वाती त्यामध्ये बसणार नाही. तर त्यासाठी मी आधी थोडंसं तूप गरम करून घेतलं होतं आणि नंतर त्यामध्ये या सर्व वाती भिजवून घेतल्या, म्हणजे त्या एकत्र होतात. आणि ते जेव्हा आपण लावतो, प्रज्वलित करतो, तर तेव्हा व्यवस्थित तर त्या वाती एकत्र लागतात. तर त्यामुळे आधी आपण तुपामध्ये त्या गरम करून घ्यायच्या, म्हणजे गरम तूप करून त्याच्यामध्ये भिजवून घ्यायच्या आणि मग त्या वाती टाकायच्या आहे. तर अशा प्रकारे आपण तुपाचा दिवा आता इथे बनवत आहोत. त्यानंतर दीपदान करण्यासाठी काय थोडक्यात तयारी करायची तेही तुम्हाला दाखवते. तर इथे मी हळद कुंकू अक्षतांची एक कुयरी घेतलेली आहे. त्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य घ्यायचा आहे. आणि एका द्रोणमध्ये मी ती पंथी ठेवून घेतली, म्हणजे ते डब्यात सांडणारही नाही. आणि जर तिथे तुम्हाला जर द्रोण वगैरे लागलं ठेवण्यासाठी तर तेही तुम्ही त्याच्यासाठी द्रोण घेतलेला आहे. खडी साखरेचा नैवेद्य घेतला आहे आपण. नंतर माचीस आणि फुलं घ्यायची आहेत काही. तर तिथे जाऊन आपल्याला मंदिरात गेल्यानंतर आधी ज्याही मंदिरात जाऊ तर देवाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर दिव्यांचं दान करायचं आहे. तर दीपदान करण्यासाठी आपण आधी खाली थोड्या अक्षता टाकायच्या आहेत किंवा फुलं वगैरे असतील, म्हणजे आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे. तर त्यासाठी आपण अक्षता थोड्याशा टाकायच्या आहे. त्यानंतर दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवल्यानंतर दिव्याची आपण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण समोर खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. दिव्याला पाणी फिरवायचं आहे, नैवेद्याला पाणी फिरवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण दिव्यांचं दान करायचं आहे. आणि
जर तुम्ही म्हणजे कोणत्याही मंदिरात गेले असतील तर त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्राचा आपण जप करत राहायचा आहे. जोपर्यंत आपण दिवा प्रज्वलित करत नाही किंवा दिवा लागल्यानंतर थोडा वेळ आपण नामस्मरण करत राहायचं देवाचं. तर अशा प्रकारे आपल्याला दिव्यांचं दान करायचं आहे. आणि अधिक मासात भगवान महाविष्णूंच्या पूजनार्थ असे दीपदान केले जाते आणि दीपदान केल्यामुळे अक्षय पुण्य प्राप्ती मिळते. तर त्यामुळे आपण अधिक मासात एकदा तरी दीपदान नक्की करावे. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. तर आपल्या देवघरात असलेले भगवान विष्णूंच्या रूपातील बाळकृष्ण त्यांची पूजा करायची आहे. तर बाळकृष्णांची पूजा करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आणि नंतर पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करत राहायचा आहे. आणि उद्या कमला एकादशी आहे, तर कमला एकादशीला आपल्याला ही सेवा करायचीच आहे. अभिषेक किंवा स्नान झाल्यानंतर भगवान कृष्णांची मूर्ती आपण स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर आपण एका पाटावर थोड्या अक्षता ठेवणार आहोत आणि त्यानंतर कृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. आणि कृष्णांची मूर्ती ठेवल्यानंतर आपण त्यांना गंध चंदनाचा टिळा लावायचा आहे, थोड्या अक्षता व्हायच्या आहे. आणि ही पूजा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे, नामस्मरण करत राहायचं आहे. जर आपल्याला विष्णू सहस्रनाम येत असेल तर विष्णू सहस्रनाम म्हणत राहायचं. जर नसेल येत तर टी व्हीवर मोठ्या आवाजात आपण विष्णू सहस्रनाम लावू शकतो. आणि अधिक मासात आपण विष्णू सहस्रनाम हे ऐकलंच पाहिजे, भगवान विष्णूंचं नामस्मरण हे केलंच पाहिजे. आणि आपण टी व्ही जर मोठ्या आवाजात आपल्या घरात जर लावलं तर आपल्या घरात जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती निघून जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, आपलं मन देखील शांत होतं. तर त्यामुळे रोज संध्याकाळी जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचता येत असेल तर विष्णू सहस्रनाम वाचायचं किंवा ऐकायचं, हा उपाय देखील तुम्ही करू शकता. तर विष्णू सहस्रनाम रोज ऐकायचं. गंध अक्षता वाहिल्यानंतर आपण भगवान विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं भगवान विष्णूंना व्हायची आहे. आणि सर्व म्हणजे आजूबाजूलाही आपण पिवळ्या रंगाने मस्त असं सुशोभित करून घेणार आहोत. त्यानंतर आपण भगवान विष्णूंना प्रिय असणारी तुळशीची पानं ही आपण जरूर व्हायची आहे. तुळशीची पानं वाहताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून आपण पूजा करायची आहे. आणि या दिवशी आपण म्हणजे जेव्हाही आपण पूजा करू तर तेव्हा आपण भगवान विष्णूसमोर खिरीचा नैवेद्य हा ठेवायचा आहे. खिरीचा नैवेद्य आपण भगवान विष्णूंना दाखवायचा आहे. एकादशी असल्यामुळे घरात जर सर्वांचा उपवास असेल किंवा जर तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकत नसाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशीही खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. प्रसादामध्येही तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही, कारण भगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीपत्राला खूप महत्त्व आहे. तर अशा प्रकारे आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. आणि कमला एकादशीला अशी भगवान विष्णूंची आपल्याला सेवा पूजा उपासना करायची आहे. किंवा तुम्ही अधिक महिन्याच्या शेवटपर्यंत देखील अशी पूजा तुम्ही करू शकतात. त्यानंतरचा तिसरा उपाय आहे तर तो म्हणजे 5 दिव्यांचा. तर उद्या आपल्याला कमला एकादशीला 5 दिव्यांचा उपाय करायचा आहे. तर 5 दिव्यांचा उपाय कसा करायचा, अजून आपण कोणकोणत्या दिवशी हा उपाय करू शकतो, तर ही सर्व डिटेल माहिती मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करायचं किंवा व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला देखील तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर हा उपाय देखील अगदी प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर अशा प्रकारे आपल्याला अधिक महिन्यात किंवा कमला एकादशीला आपल्याला या सेवा उपाय करायचे आहे, भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करून कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.